तू तीच आहेस भाग 45. आरवचे हात-पाय गरम व्हायला लागले. लांब सरक. तो तिचे हात गळ्यातून काढायला लागला तसे तिने अजून त्याच्या गळ्याभोवती हात घट्ट केले. तिची छाती त्याच्या छातीला लागली तसा त्याचा श्वास रोखला. कीर्ती बाजूला सरक. आपण स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसू याची त्याला भीती वाटायला लागली. तिचं इतक्या जवळ येणं आणि त्याही अशा ड्रेसमध्ये, त्यामुळे तो स्वतःला सांभाळण्यात असमर्थ ठरत होता. खूप कंट्रोल करून तो पूर्णपणे तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचा स्पर्श त्याला विचलित करत होता. काय झालं आरव सर? काय झालं आरव? ती आता त्याला सर न म्हणता फक्त आरव म्हणत होती. तो तर काही क्षण तिच्या नजरेतच हरवला, पण नंतर त्याने त्याची नजर फिरवली आणि झटकन तिचे हात बाजूला केले. तसा तिने परत त्याचा हात पकडला. तिने सॉन्ग प्ले केले आणि त्याचे हात आपल्या कमरेवर ठेवून आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले. तिच्या नजरेतून त्या गाण्याचा प्रत्येक शब्द बोलत होता. तिने हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिचे हात त्याच्या पाठीवर फिरत होते, त्यामुळे आरवचा राग गळून पडत होता. कीर्तीने मान वर केली आणि त्याच्या ओठांवर ओठ ठेवून त्याला किस करायला लागली. त्याच्यासाठी हा सुखद धक्का होता. त्याने तिला काहीच रिस्पॉन्स दिला नाही. ती बाजूला होऊन त्याच्याकडे बघायला लागली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तुम्हाला आता मी खरंच आवडत नाही का? मी तुम्हाला नकोशी झाले का? तुम्हाला खरंच माझ्यापासून वेगळं व्हायचं आहे? मी खूप त्रास देते ना तुम्हाला? मग ठीक आहे, मी उद्याच तुमच्या आयुष्यातून निघून जाते. परत कधीच तुमच्यासमोर. ती रडता रडता बोलत होती. तितक्यात त्याने तिची मान पकडून तिला किस करायला सुरुवात केली. त्याचे हात तिच्या पाठीवरून सराईतपणे फिरू लागले. आय लव्ह यू एव्हरी डे, एव्हरी हॉवर, एव्हरी मिनिट, एव्हरी सेकंड, इन द युनिवर्स, टू द बॉटम ऑफ सी, टू द मून अँड बॅक, मोर दॅन आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह यू मोर अँड मोर, अँड यू आर द ओनली ऑन आय लव्ह. तो तिला किस करता करता बोलत होता. तो तिच्यावर किती प्रेम करतो ते तिला सांगत होता. त्याच्यासाठी ती सगळं काही होती. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. कीर्तीला तिचा पहिला आरव मिळाला, जो काही दिवसापासून तिच्यावर नाराज होता. पण आता ती सगळी नाराजी गळून पडली होती. प्लीज माझ्याशी बोलणं बंद करू नका. माझ्याकडे बघणं बंद करू नका. तुम्ही मला रागवा, गरज पडली तर मारा, पण मला तुमच्यापासून वेगळं करू नका. ती म्हणाली तसं त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तुझ्यापासून दूर राहण्याची शिक्षा तुला नाही तर मी स्वतःला करत होतो. त्या दिवशी त्या इन्स्पेक्टरने तुला मारलं होतं, पण त्याच्या वेदना मला होत होत्या. त्या दिवशी मी माझ्याच नजरेत पडलो. तुझ्यावर प्रेम करायला कमी पडलो असं वाटायला लागलं होतं. पण या विरहात एक गोष्ट कळाली. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. माझं आयुष्य बनली आहेस तू. मी माझाच राहिलो नाही. तो खूप मनापासून बोलत होता. कीर्तीने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्यावर इतकं कोणी प्रेम करू शकतं यावर तिला विश्वास बसत नव्हता. आरवने तिला उचलून बेडवर झोपवलं आणि तो तिला किस करायला लागला. कीर्ती त्याला साथ देत होती. त्याचे हात सराईतपणे तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरून फिरत होते. कीर्तीने त्याला अडवलं नाही. ती तर स्वतःहून त्याला स्वाधीन व्हायला तयार होती. आरव तिच्या गळ्यावर, मानेवर, खांद्यावर बेभानपणे ओठ फिरवत होता. कीर्तीचे हात कधी त्याच्या केसांवर तर कधी पाठीवर फिरत होते. आय लव्ह यू कीर्ती, आय लव्ह यू सो मच. त्याने तिला एक लॉंग किस केला आणि तिला मिठीत घेऊन शांत पडला. आत्तासुद्धा तो त्याच्या लिमिट्समध्ये होता. कीर्तीने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटून घेतले. दोघं एकमेकांना मिठीत घेऊन झोपून गेले. सकाळी कीर्तीला जाग आली. आरव तिला मिठीत घेऊनच झोपलेला होता. तिला जाग येताच तिची नजर त्याच्याकडे गेली आणि ती त्याला बघतच राहिली. किती भारी आहेत हे दिसायला. यांनी माझ्यामध्ये काय बघितलं काय माहीत. मी तर यांच्यापुढे काहीच नाही. तरीसुद्धा माझ्यावर किती प्रेम करतात.
आरव सर, मी खूप नशीबवान आहे, मला तुम्ही जे मिळाले. तिने हळूच त्याच्या गालावर ओठ टेकवले. कीर्ती त्याच्या सुंदर रूपाकडे बघत होती. तितक्यात तिच्या रूमचा दरवाजा वाजला तशी ती खाडकन उठून बसली. कीर्ती, कीर्ती, तिला आबोलीचा आवाज आला. तिने टाईम किती झाला बघितलं तर 8:30 झाले होते. हा तिच्या कॉलेजला जायचा टाईम होता. ती उठली नाही म्हणून आबोली तिला उठवायला आली होती. मॉम, आता काय करू? आरव सर उठा. बाहेर मॉम आले आहे. त्यांनी आपल्याला असं बघितलं तर? उठा आरव सर. तिने त्याला जोरजोरात हलवून उठवलं. कीर्ती, काय झालं? तो उठून बसला. त्याला चांगलीच झोप लागली होती, त्यामुळे त्याला लवकर जाग आलीच नाही. बाहेर मॉम आहे, ती घाबरून म्हणाली. तसा तो उठून बसला. मग काय झालं? तुझ्या कॉलेजचा टाईम झाला म्हणून ती तुला उठवायला आली आहे, तो म्हणाला. कीर्ती, आबोलीने परत आवाज दिला. तिला वाटलं कीर्तीला झोप लागली असेल. आरव बेडवरून उठला आणि दरवाजा उघडायला गेला. तसा कीर्तीने तोंडावर हात ठेवला. हे दरवाजा उघडायला का गेले? तिला आता कुठे स्वतःला लपवावं असं झालं. तिने सरळ अंगावर ब्लँकेट घेऊन पडून घेतलं. गुड मॉर्निंग मॉम, त्याने तिला गुड मॉर्निंग विश केलं. गुड मॉर्निंग. कीर्ती अजून उठली नाही का? तिने विचारलं. बघ तूच, मला उशीर होत आहे, मी माझा आवरतो, असं म्हणून तो निघून गेला. कसे आहेत हे? मला एकटीला सोडून निघून गेले. आता मॉमला मी काय उत्तर देऊ? कीर्तीने हळूच अंगावरचं ब्लँकेट बाजूला केलं आणि उठून बसली. आबोली तिच्याजवळ येऊन बसली. कीर्तीने हळूच तिच्याकडे बघितलं. 2 मिनटं दोघी शांत बसल्या आणि नंतर एकमेकीकडे बघून जोरजोरात हसायला लागल्या. कीर्ती, आरूचा राग गेला? आबोली म्हणाली तशी तिने लाजून हो मध्ये मान हलवली. मिस्टर सहस्त्रबुद्धेचा राग अजून नाही गेला, आबोली तोंड पाडून म्हणाली. मग आता? कीर्तीने विचारलं. आता काही नाही. आरवचा राग गेला तसा त्यांचा जाईल, आबोली डोळा मारत म्हणाली. तशी कीर्ती हसायला लागली. माझी मुलगी आता तुझ्या तावडीतून सुटली. आता ती तुला नाही सापडणार, तो व्हीलचेअरवर बसलेला व्यक्ती कृतिकाला म्हणाला. तुझ्या मुलीला मी इतक्या सहजासहजी सुटून देणार नाही, मिस्टर दिनेश आगरकर, कृतिका म्हणाली. तसे दिनेश हसायला लागले. अग्नय सहस्त्रबुद्धे आहे तो, आणि माझी मुलगी त्याची होणारी सून आहे. तुझ्या बोलण्यातून एक गोष्ट समजली की माझा होणारा जावईसुद्धा त्याच्या बापासारखाच हुशार, चालाक, बुद्धिमान आहे. तो माझ्या मुलीला तुझ्यापासून सुरक्षित ठेवेल, दिनेश म्हणाले. दिनेश आगरकर, एक पुरुष कितीही हुशार, चालाक आणि बुद्धिमान जरी असला तरी एका स्त्रीच्या सौंदर्यात फसतोच, जसे तुम्ही फसले. जेव्हा तुम्ही मला वाचवलं त्यावेळेस तुम्हीसुद्धा किती हँडसम, स्मार्ट होता, पण माझ्या रूपाच्या जादूने तुम्हाला भुरळ घातली आणि हळूहळू तुम्ही माझ्याकडे खेचला गेलात. मग मी काय केलं? तुम्हाला माझ्या मागे पुढे फिरायला लावलं. तुमची सगळी फॅमिली तुमच्या नकळत संपवली आणि तुमच्या मुलीला एक पैशासाठी तरसवलं. तिच्या मनात सहस्त्रबुद्धींविरोधात हळूहळू विष भरत गेले. माझा प्लॅन सक्सेस होणारच होता, पण ऐनवेळी तुझी ती डोकं फिरलेली मुलगी त्या अग्नयच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि मला धोका दिला. पण तिला माहीत नाही माझ्याशी विश्वासघात केल्याचा परिणाम तिला तिचा जीव देऊन चुकवावा लागेल. आणि तो अग्नय सहस्त्रबुद्धे आत्तापर्यंत मला शोधू शकला नाही. तो माझं काय बिघडवणार आहे? तुझ्या मुलीला वाचवणारा तुझा होणारा जावई त्याला लवकरच संपवणार आहे मी. माझ्या रस्त्यात मला कुठलाही काटा नकोय. मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे तुझी मुलगी माझ्या तावडीतून वाचेल हा भ्रम सोडून दे, कृतिका दिनेश यांना म्हणाली. कृतिका, तू जरी आता सापडली नाही तरीसुद्धा कीर्ती कोण आहे आणि कोणाची मुलगी आहे याची इन्फॉर्मेशन त्यांना मिळवली. तू कितीही वाचण्याचा प्रयत्न कर, पण यावेळेस तू वाचणार नाही. यावेळेस अग्नय सहस्त्रबुद्धे तुला जिवंत सोडणार नाही, दिनेश म्हणाले. तशी ती तिरकस गालात हसली. डॅड, कृतिकाची सगळी इन्फॉर्मेशन मिळाली आहे. ती सध्या कुठे आहे त्याची माहिती मी काढली आहे, आरव म्हणाला. आरव,
दिनेश आगरकर कीर्तीचे डॅड आहेत. मी यांना खूप वर्षापूर्वी भेटलो आहे, कदाचित तुझ्या जन्मानंतर. पण त्यानंतर तो माणूस गायब आहे. त्याची सगळी फॅमिलीला कृतिकाने मारलं आहे आणि कीर्तीचा वापर करून फक्त दिनेश आगरकर यांना ब्लॅकमेल करण्यासाठी ती हे सगळं करत आहे. कारण अजूनही त्याने त्याची प्रॉपर्टी कृतिकाच्या नावावर केलेली नाही आहे आणि ती दिनेश आगरकर मेल्यानंतर कीर्तीच्या नावावर होईल. हेच कृतिकाला नको आहे, म्हणून ती जाणून बुजून कीर्तीला एक गरीब आयुष्य जगायला लावलं आणि तिकडे तिच्या वडिलांना टॉर्चर करत आहे. काही करून आपल्याला दिनेश आगरकर यांना वाचवावं लागेल, अग्नेय म्हणाला. कीर्तीच्या डॅडला वाचवणं इतकं सोपं नाही आहे. कृतिकाने त्यांच्या अवतीभोवती इतके सेन्सर लावले आहे की अनोळखी व्यक्ती तिथे जाऊ शकत नाही. अनोळखी व्यक्ती गेला तर लगेच कोणती तरी विदाऊट परमिशन तिथे जात आहे अशी इन्फॉर्मेशन तिथल्या लोकांना कळते आणि ते सरळ त्या व्यक्तीला वरती पोहोचवतात, आरव म्हणाला. आरव, प्रत्येक गोष्टीवर मार्ग असतोच आणि तोच मार्ग आपल्याला शोधायचा आहे. कृतिका कितीही चालाक असली तरी कुठे ना कुठे चूक करणार आणि आपण तीच चूक पकडायची. आता आपण फक्त वाट बघायची. ती जेव्हा दिनेश आगरकरांना परत भेटायला जाईल तेव्हा तिला पकडायचं. अग्नेयने मार्ग काढला. डॅड, कीर्तीच्या डॅडला वाचवण्याची जबाबदारी माझी. त्यांना काही करून मी वाचवणारच आणि कृतिकाला स्वतः दिनेश आगरकर शिक्षा करतील. कारण सगळ्यात मोठी गुन्हेगार तर ती त्यांचीच आहे, आरव रागात म्हणाला. अग्नेय आरवला खूपच आधी कीर्तीचं सत्य सांगितलं होतं. अग्नेय जेव्हा कीर्तीला घेऊन गेला तेव्हा त्याला तिचं टेन्शन आलं. भार्गव कसा आहे हे माहीत होतं, म्हणून त्याने लगेच अग्नेयला फोन करून तिची चौकशी केली आणि तिला व्यवस्थित घरी आणायला सांगितलं. ती त्याच्या आयुष्यात कशासाठी आली होती हे माहीत असूनसुद्धा त्याचं तिच्यावरचं प्रेम कमी झालं नव्हतं आणि त्याच्या प्रेमाने तिला सुधारलंही होतं. मॉम, हे बघा, जमलं ना मला. इशिका काजलकडून डान्स शिकत होती. तिला आधीपासून डान्स येत होता, पण काजल पुढे ती काहीच नव्हती. काजल आज तिला डान्स शिकवत होती. इशिका, तू खूप छान करत आहेस. तुला शिकण्याची गरज नाही, काजल म्हणाली. मॉम, मला तुमच्यासारखा अगदी परफेक्ट डान्सर व्हायचं आहे, ती म्हणाली आणि एक गिरकी घेतली तसा तिचा तोल गेला. हे बघा, हे असं होतं, ती तोंड फुगवून म्हणाली तशी काजल हसली. बरं ठीक आहे, मी करते तसं कर. काजल तिला जसं शिकवत होती इशिका अगदी तसंच करत होती. थोड्या वेळाने दोघींनी सोबतच ताल धरला. घर मोरे परदेसिया. दोघींचे पाय या गाण्याच्या ठोक्यावर थिरकत होते. इशिका आणि काजल तोडीस तोड होत्या. इशिका आपल्या होणाऱ्या सासूला टक्कर देत होती. तिचा डान्स बघून काजल पण चकित झाली. तिने फक्त काही स्टेप शिकवल्या तरी इशिका त्यानुसार परफेक्ट डान्स करत होती. गाणं संपलं तरी त्या थिरकत होत्या. इशिका थकून बाजूला जाऊन बसली. माझी कॅपॅसिटी संपली. तिने तोंडाला पाण्याची बॉटल लावली आणि एका दमात पिऊनही टाकली. काजल तिच्या शेजारी येऊन बसली. दोघी घामाघूम झाल्या होत्या. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी.